कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भांडण नको होतं मला, पण अधिपतींना माझी किंमतच नाहीये। दाराकडचा रस्ता दाखवलाय, मला कळत नाही मी काय करू। एक मुलगी स्वतःचे आई बाप घरदार सगळं सोडून नवऱ्याच्या विश्वासावर त्याच्या घरात येते, आणि तिच्या वाट्याला हे काय चुकलं माझं? मी खरं बोलले, खरं सांगितलं, तरी अधिपती मला समजून घेत नाही। कधी कधी असं वाटतं की मी त्यांच्या मनातल्या भिंतींवर डोकं आपटतेय, पण त्यांना नाही कळत आहे। त्यांना परवाच नाहीये माझी। रडून प्रश्न सुटणार नाहीयेत बाळा। अक्षरा, चल, मला बोलायचंय तुझ्याशी। अगं, दिवे लागण्याच्या वेळेला असा अंधार भरा नाही, पण उजेड नको वाटतो। उजेड पडला का समजा कसं लक्क दिसतंय बघ। कधी कधी तेच नग असतं। म्हणजे मोठ्या मालकांसाठी आम्ही एवढं केलं, पण त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय किंमत आहे ते दिसलं आम्हाला। आधीपासून तेच होतं, तूच मृगजयाच्या मागं धावत राहिलीस बघ। पण आता थकलो ग आम्ही आई। बाई पण साथ देणार नाही। कपाळाला कुंकू आणि गळ्यात डोरलं घालून मरायचं होतं ग आम्हाला। लई मागितलं काय आम्ही आयुष्याकडून? आयुष्याकडून नाही, तू चुकीच्या माणसाकडून मागत राहिलीस बघ। येळीच घराच्या बाहेर पडली असतीस तर आज तुझा येळीच म्हणजे कधी? हा, येळीच म्हणजे कधी गाई? जीव गुतला होता आमचा पोरामध्ये, यांच्यामध्ये, आणि आशा वाटत राहतेच ना ग। त्या आशेचं काय करणार? जाऊ दे की, आता जे झालं ते झालं, पण आता इथून समजा सुधारलं पाहिजे बघ। काय? तेच घरातलं वातावरण। म्हणजे अधिपती लय बोलला सुनबाईला, जवळजवळ घर सोडायला सांगत होता। असं कुणी घरच्या लक्ष्मीला घर सोडायला सांगते बाई ग? आम्ही बी घरच्या लक्ष्मी आहोत। आम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन रचला होता त्या दोघांनी। ते बरोबर वाटलं काय तुला? अगं, म्हणलं नव तुला, जे झालं ते झालं। लहान आहे ती, माफ कर तिला, पण तिनं घराबाहेर जाऊ नये। जायचं तर जाऊ दे। अगं, त्याची बायको आहे ती। राव बायको सारखं घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी। तिनं कधी ताबा मागितला? तोच तर पाहिजे त्यांना, त्यासाठीच तर चाललंय सगळं। नाही नाही ग, अशी नाही ती। आई, तुलाही भोळी आहेस ग, तुला काय बी दिसत नाही, पण आम्हाला सगळं दिसतंय। त्या वाटत्यात तितक्या सरळ नाही, पण आता आम्ही त्यांना सरळ करणार। आमचं अस्तित्व धोक्यात आणलंय त्यांनी, आता त्यांना या घरात राहता येणार नाही। मग त्याची काय बी किंमत आम्हाला मोजायला लागली तरी चालेल, मोजू आम्ही। अक्षरा, ऐक बाळा, त्या भुवनेश्वरीला हेच हवंय, तिला हेच करायचंय, तुमच्यात फूट पाडायची आहे, तुला त्याच्यापासून वेगळं करायचंय। तू हे नको होऊ देऊ बाळा। मला माहिती हो बाबा, पण अधिपतींना आपलं पटतच नाही तर काय करायचं? पटेल अक्षरा, त्याला पटेल, आज नाही उद्या पटेल। त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, तो माझ्याशी कसंही वागू दे, तुझ्यावर प्रेम आहे ना त्याचं। बाबा, त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितलं नाही। असं डायरेक्ट म्हणाला तू? डायरेक्ट नाही, पण मला म्हणाले तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या। एका क्षणात दूर लोटलं बाबा। अक्षरा,
अगं रागाच्या भरात माणूस बोलतो ना बाळा. रागात नाही बाबा, त्यांचं ठरलंय आता. पण बाळा तू नकोस ठरवू असं काही. मलाही स्वाभिमान आहे बाबा. अक्षरा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. स्वाभिमान महत्वाचा आहे का तुमचं प्रेम, तुमचा संसार महत्वाचा आहे? बाबा अधिपती ऐकतच नाही तो, मी काय करू? बाळा तू जिद्द नको ना सोडू. तू जा, बोल त्याच्याशी. बायको आहेस त्याची तू. आता काय बोलू बाबा त्यांच्याशी? म्हणजे त्यांनी त्यांचा निर्णय सांगितलाय. अगं पण ते तू ऐकायलाच हवंस असं नाही ना बाळा. भुवनेश्वरीला हेच हवंय आणि तिला जे हवं ना ते ती अधिपतीकडनं करून घेते. पण तू हे घर सोडायची चूक नको करू. अक्षरा प्लीज माझं ऐक. या घरची मालकीण, या घरची लक्ष्मी तू आहेस. अधिपतीची बायको तू आहेस. त्यामुळे बाळा हे घर सोडून तू नाही जायचं. तू जा, अधिपतीशी बोल आणि ती भुवनेश्वरी नसताना बोल. ती जर समोर असेल तर तो तिची बाजू घेईल. तुम्ही दोघे एकटे जाऊन बोला. हे बोल आणि सॉर्ट करून टाक. नाही बाबा, त्यांना आता माझं काहीच पटणार नाही. बाबा मला भुवनेश्वरी मॅडमने जसं ट्रॅप केलं त्याचं वाईट नाही वाटत आहे. अधिपती जे बोलले त्याचं जास्त वाईट वाटतंय. मला नाही वाटत आहे बाबा मी त्यांच्याशी बोलू शकेन. जाईन हे घर सोडून. अक्षरा, मी कसं कोणत्या शब्दात तुला समजावून सांगू आता. बाळा ऐक ना माझं. मला बाबा म्हणतेस ना माझं ऐक. तू हे घर सोडून नको जाऊ प्लीज. तिला जे हवंय ते नको करू तू. बाबा उलट तुम्ही माझं ऐका प्लीज. मलाही आत्मसन्मान आहे ना. अक्षरा, या घराला तुझी गरज आहे बाळा. बाबा ज्यांच्यासाठी मी हे घर सोडून आले त्यांनाच आता माझी गरज उरलेली नाही. तर मी काय करू इथे राहून? काय काय अधिपती कुठं आहेत? नाही माहित. आणि मॅडम? ती हाय की खोलीत. काय खबर बात? काय नाही. जाणार होत्या ना व? नाही गेली. चांगलं आहे की. काय घरची लक्ष्मी घरातच राहिली पाहिजे. तू बोल की अधिपतीशी. तुझं ऐकेल त्यो. भवे अगं तू या घराला जोडलं पाहिजेस बघ. या घरानं कधी आम्हाला जोडलं नाही तर आम्ही कसं जोडणार या घराला? या घरानं आम्हाला जे दिलं तेच देणार आम्ही या घराला. काय? निराशा, एकटेपणा, दुरावा, पेक्षा भंग. भवे आपल्याला जे मिळतं तेच असतं आपल्याकडे द्यायला. वेगळं आपण कुठून आणणार द्यायला? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.